नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत चंपाषष्ठी विशेष भरीत आणि रोडगा. हा नैवेद्य आपण चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नागदेवा दिवशी करतो आणि षष्ठीच्या शेवटच्या दिवशी आपण घट उठवताना पूर्णाचा नैवेद्य बनवतो. काही लोक चातुर्मासामध्ये कांदा आणि लसूण खात नाहीत, पण ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे ते पण चातुर्मास किंवा 4 महिने नवा कांदा म्हणजेच पातीचा कांदा आणि वांग खात नाहीत. ज्या दिवशी आपण चंपाषष्ठीला भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य बनवतो त्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून ते पण त्यांचं जे व्रत आहे ते पूर्ण करतात आणि त्या दिवसापासून ते कांदा आणि वांग खायला सुरुवात करतात. त्यामुळं चंपाषष्ठीला वांग्याच्या भरताचं विशेष असं महत्त्व आहे. आणि यासोबतच आपण नागदिवे पण बनवतो. नागदिव्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे, तो पण तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. आणि आपण लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण भरीत तयार करून घेऊया. भरीत तयार करण्यासाठी मीडियम आकाराची मी इथं वांगी घेतलेली आहेत. वांग्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे याची जी स्किन आहे ती इझिली निघली जाते. तर आपण वांग्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आता हे गॅसवर आपण भाजून घेऊया. जर तुमच्याकडे चूल जर अवेलेबल असेल तर तुम्ही हे जे वांगे आहेत ते चुलीमध्ये भाजून घेऊ शकता. त्या वांग्याची जी चव आहे ती एकदम छान लागते. आता इथं आपण जे वांगे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. छान असे सगळ्या बाजूनं व्यवस्थित वांगे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर वांगे आपले भाजलेले आहेत हे आपण काढून घेऊया. वांगी थंड होत आहेत तोपर्यंत आपण जे रोडगे आहेत ते तयार करून घेऊया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋतुमानानुसार आहार घेतला जातो. थंडीमध्ये आपल्या शरीराला बाजरी जी आहे ती फायदेशीर असते. त्यामुळं शक्यतो जे रोडगे आहेत ते बाजरीच्या पिठाचेच असतात. पण बाजरीचं पीठ जर अवेलेबल नसेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाचे पण बनवू शकता. आता इथं आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण छान असं चाळून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथं आपण छान असं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. आता यामधले आपल्याला थोडं थोडं पोर्शन काढून याचे आपल्याला 5 रोडगे बनवायचे आहेत. पहिलं ही जी भाकरी आहे ती हातावर बनवली जात होती आणि ती थोडीशी जाड होती, त्यामुळे त्याला रोडगा म्हणत होते. पण आपल्याला रोडगा जो आहे तो थापता येत नाही आणि आपण थापला तरी तो खूपच जाड होतो, पातळ होत नाही आणि तो खाताना पिठाळ लागतो. त्यामुळे इथं आपण जी भाकरी आहे ती थापून घेणार आहोत. तुम्हाला जर हातावर येत असेल तर तुम्ही हातावर करू शकता. आणि प्रत्येक भागानुसार ही जी पद्धत आहे, रोडगा भाकरी किंवा नागदेवाला आणखीन कोणतं जर नैवेद्य बनवत असेल तर ते तुमच्या भागानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता. आमच्याकडे हे बनलं जातं म्हणून मी इथं तुम्हाला हे दाखवत आहे. पण चंपाषष्ठीला शक्यतो भरीत आणि रोडग्याचाच मान असतो. तर इथं आपण जी भाकरी आहे ती थापून घेतलेली आहे. आता ही आपण छान अशी भाजून घेऊया. भाजण्यासाठी आपण गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. तवा छान असा गरम झाला की यावर ही जी आपण थापून ठेवलेली भाकरी आहे ती टाकून घेऊया आणि यावरून आपण पाणी लावून घेऊया. जशी आपण भाकरी बनवतो सेम तशीच बनवायची आहे. आणि रोडगा बनवताना पण एका बाजूनं पाणी लावतातच, फक्त ते हातावर थापली जाते त्यामुळे त्याला पीठ जास्त लागत नाही. तर इथं आपण ह्या भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे आणि खालनं थोडीशी शेकली की ही आपण उलथून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनं छान खरपूस अशी ही भाकरी भाजून घ्यायची आहे. आणि जे राहिलेले रोडगे आहेत ते पण याच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. आपण जे रोडगे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण भरीत तयार करून घेऊया. भरीत तयार करण्यासाठी जे आपण वांगे भाजून ठेवले होते ते थंड झालेले आहेत. थंड झाल्याच्या नंतर यावरची आपण साल काढून घेऊया आणि हे जे वांगे आहेत ते आपण थोडेसे मॅश करून घेऊया. तर इथं आपण जे वांगे आहेत ते छान असे पाहिलेले आहेत, व्यवस्थित आहेत का नाही ते, यामध्ये आळी वगैरे तर नाही ना. आणि आपण हे मॅश पण करून घेतलेले आहेत. आता या वांग्याला आपण फोडणी देऊन घेऊया. फोडणी देण्यासाठी गॅसवर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालायचे आहेत. जिरे आणि मोहरी छान असे तडतडली की यामध्ये आपण हिंग घालून घ्यायचं आहे. यानंतर आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घालायच्या आहेत. तुम्ही यामध्ये लसणाची पेस्ट पण घालू शकता. आता यामध्ये आपण कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेऊया. इथं 1 वाटी कांद्याची पात आहे. आता कांद्याची पात घातल्याच्या नंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यावरून आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि ही जी कांद्याची पात आहे ती थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. कांद्याची पात थोडीशी सॉफ्ट झाली की यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा पण घालू शकता. आता हळद आणि तिखट घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि हे मसाले थोडेसे तळून घेऊया. मसाले तळल्याच्या नंतर जे आपण भाजून बारीक करून ठेवलेलं वांग आहे ते घालून घेऊया. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे वांग आहे ते ऑलरेडी बारीक मॅश करून घेतलेलं आहे, पण शक्य तेवढं बारीक मॅश करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला परतताना पण हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे.
चांगलं आपण परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि आणखीन एकदा ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे भरीत तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. वांगे आपण ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत. 1 ते 2 मिनिटामध्ये हे जे भरीत आहे ते तयार होतं. आपलं जे भरीत आहे ते तयार आहे. या वरणात आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून हे जे भरीत आहे ते खाली काढून घेऊया. या भरीत आणि रोडग्यासोबत नागदिवे, वरण-भात आणि जी हरभऱ्याची भाजी असते तिचा घोळाना पण असतो. पण हरभऱ्याची भाजी जर अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या मेथीची भाजी किंवा कोणतीही एखादी पालेभाजी बनवून घेऊ शकता. तर तयार आहे आपला नैवेद्य. आपण जे रोडगे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. यावर आपण कांद्याची पात घालून जे बनवलेलं भरीत आहे ते घालून घेऊया. मेथीची भाजी, वरण-भात आणि यावरनं आपण तूप घालून घेऊया आणि तयार आहे आपला नागदेवाचा जो नैवेद्य असतो तो. हे जे कॉम्बिनेशन आहे ते खाण्यासाठी एकदम अप्रतिम असं लागतं. नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंटमध्ये लिहा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.